नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण MBBS ॲडमिशन कमी स्कोअरवर किंवा लो स्कोअरवर आपल्याला कशा पद्धतीने मिळू शकतं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर तुमचा स्कोअर 150 ते 400च्या आसपास असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारे ॲडमिशन मिळू शकते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू। आता सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट व प्रायव्हेट मेरिट सीटसाठी MBBSचा कट ऑफ हा साधारण ह्या वर्षी 480 ते 500च्या वरती जाण्याची शक्यता आहे। आता याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा कट ऑफ हा अदर स्टेटच्या कंपॅरिझनमध्ये हाय जातो। फक्त आपण मॅनेजमेंटचा विचार केला तर मॅनेजमेंटचा कट ऑफ हा कमी जातो, त्यानंतर स्पॉट राऊंडमध्येही कट ऑफ हा कमी जातो। तुम्हाला कमी मार्क्स असतील तर स्पॉट राऊंड थ्रूही तुमचं ॲडमिशन हे चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये होऊ शकतं। दुसरी गोष्ट डीम्ड कॉलेजेसचा कट ऑफ ही कमी जातो, जसं की वेदांत आलं किंवा अदर कॉलेजेस आलं, या कॉलेजेसचा कट ऑफ ही फारसा हा कमी होतो। आता दुसरी गोष्ट महत्त्वाची आपण विचार केला तर अदर स्टेटसाठी आपल्या लो कट ऑफ कॉलेजेस कोणते आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा जाणणं खूप इम्पॉर्टंट आहे। तर अदर स्टेटमध्ये साधारण आपल्या महाराष्ट्राचे विद्यार्थी म्हटलं तर कर्नाटकामध्ये जातात, UP मध्ये जातात किंवा तेलंगणा हे त्यांचं आवडतं राज्य असतं। आता याच्यामध्ये आपण सर्वात जास्त विद्यार्थी ही तेलंगणा, UP व कर्नाटकामध्येच जातात, परंतु तेलंगणाचा विचार केला तेलंगणाचा कट ऑफ हा हाय जातो, म्हणजे साधारण बाकीच्या राज्यांपेक्षा थोडासा कट ऑफ हाय जातो, परंतु फीज खूप कमी असतं। तर काही विद्यार्थी अब्रॉडला जाणं प्रेफर करतात। आता महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंटची फीज ही हाय असते। साधारण तुम्ही डीम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर 15 लाख ते 20 लाखाच्या दरम्यान पर इयर ही तुम्हाला डीम्ड कॉलेजमध्ये फीज पडते। वेदांताचा विचार केला, वेदांतामध्ये तुम्हाला साधारण 80 ते 90 लाख रुपयेच्या आसपास पॅकेज पडेल। आता दुसरे डीम्ड कॉलेजेस असतील अदर स्टेटचे, त्यांचे अकॉर्डिंग टू द कॉलेजेस पॅकेजेस असतात। आता मॅनेजमेंटची फीज महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजेसची साधारण आपण कमीत कमी 80 ते 90 लाख रुपयापासून सुरुवात होते, तर साधारण 1 CR प्लस ही मॅनेजमेंटची महाराष्ट्रामध्ये फीज जाते। आता तुम्ही कर्नाटकामध्ये MBBS करण्याचा विचार करत असाल तर साधारण 15 ते 17 लाख रुपये पर इयर ही तुम्हाला फीज असणार आहे। इथपर्यंत आपण फीजमध्ये कन्सेशन करू शकतोय की 4.5 वर्षाचा विचार केला तर त्याच्यामध्ये कोणतेही अदर नॉन हिडन चार्जेस असतात, म्हणजे कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस नसणारे 80 लाखाच्या वरती तुमचं ही कर्नाटकामध्ये बजेट जाईल। जर बजेट असेल तर नक्कीच आम्हाला कळवा, आमचे टीम मेंबर्स नक्कीच हेल्प करतील। आता UPचा विचार केला, उत्तर प्रदेशमध्ये जसं की दिल्ली नोएडा साईड असेल, मथुरा असेल, जसं की SKS कॉलेज आहे, धन्वंतरी आहे, तर अशा कॉलेजेसमध्ये साधारण आपलं 55 लाखापासून 70 लाखापर्यंत ॲडमिशन होऊ शकतो। तिकडचा कट ऑफही कमी जातो व ह्या वर्षी पेपर टफ गेल्या कारणाने अजूनही कट ऑफ कमी जाईल। तर आपल्याला लो कट ऑफवाल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळू शकते जर तुमचं बजेट असेल आणि एक खटी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डोनेशन नाही द्यायचं। तुमचे मार्क्स कमी जरी असले तुम्हाला पूर्ण 4.5 इयर्सच्या इन्स्टॉलमेंट्स मिळतात, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला डोनेशन द्यायची गरज नाहीये। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कमी मार्क्सवर देखील टॉपचे कॉलेजेस हे मिळू शकतात। दुसरी गोष्ट, आता UPच्या नंतर आपण तेलंगणाचा विचार केला तर तेलंगणामध्ये 45 ते 50 लाखामध्ये तुमचं MBBS होऊ शकतं। तिथं कोणत्याही प्रकारच्या IQच्या सीट्स अवेलेबल नाही, कट ऑफ हा हाय जातो। कट ऑफ हाय जाण्याचं कारण काय, 8 ते 9 लाखापासून त्या कॉलेजेसची पर इयर ही फीज असते, त्याच्यामुळे जास्त विद्यार्थी तिकडच्या साईडला जाणंही प्रेफर करतात। वेस्ट बेंगॉल असेल, छत्तीसगड असेल, लो मार्क्सवर या ठिकाणी देखील आपलं ॲडमिशन होऊ शकतं। आता ॲडमिशनमध्ये इम्पॉर्टंट गोष्टी कोणती, तुमचा लो स्कोर आहे व तुमचं बजेटही अवेलेबल असेल तर तुमचं चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊ शकतं। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपली MCCची काउन्सिलिंग सुरू होईल। AACCC हे तर BMSची काउन्सिलिंग कंडक्ट करतं। आता MCCची काउन्सिलिंग ही फक्त ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट सीट असतील प्लस डीम्ड कॉलेजेसच्या सीट असतील। आता तुमचं बजेट असेल तर तुम्ही याच्यामध्ये आपले महाराष्ट्रातले डीम्ड कॉलेजेस जसं की विखे पाटलांचं झालं, त्यानंतर प्रकाश इन्स्टिट्यूट झालं किंवा मग कराड इन्स्टिट्यूट झालं, असल्या प्रकारचे कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट करू शकता। जर तुमचं बजेट 15 ते 20 लाख रुपये पर इयर भरणं आहे व तुमचं मार्क्स ही 350 प्लस असतील, जर तुमचा स्कोर
हा कमी असेल व त्या स्कोअरवर तुम्हाला टॉपचं MBBS कॉलेज हवं असेल तर तुमच्यासाठी बेस्ट सिटी किंवा राज्य म्हणजे UP साईडला तुमचं ॲडमिशन होऊ शकतं, कर्नाटका साईडला तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. आता UP मध्ये साधारण बजेटचा विचार केला तर तुम्हाला एक 55 ते 60 लाखापासून पॅकेजेस सुरू होतात. कर्नाटकामध्ये एक 70 ते 80 पर्यंत पॅकेजेस जातात. याच्यामध्ये तुमचं फुल कोर्सचं ॲडमिशन होऊन जाईल व अदर गोष्टी अदर हिडन चार्जेस कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस नसणार आहे. जर तुम्हाला MBBS मध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. चला तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.